सर्वांगी सुंदर उदितेंदुराची कंठी जगे माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. देवा, मागच्या वर्षी लई काय काय झेललंय आम्ही. आता ह्या वर्षी समजा नीट सुरळीत होऊ दे बाबा. परत ह्या घरावर कुठलं इगिल येऊ देऊ नगस. समद्यांचं रक्षण कर आणि घरात सुख समाधान येऊ दे. बाप्पा, माझ्या दोस्ताला लवकरात लवकर चांगली बुद्धी दे आणि अंजली वहिनीच्या प्रेमात परत पडू दे. हा देवा, आता परत कुठल्या बाईची सावली माझ्यावर पडू देऊ नकोस. बाईचा वार पण नको. सच्चा पैलवान बनव मला. गणपती बाप्पा, लवकरात लवकर या घरची सून म्हणून मला परत माझ्या घरात येऊ दे. राणाजींचं मन वळवायला मदत कर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला, गणपतीला निरोप द्यायची वेळ झाली आता. दही ठेवा की हातावर. खरं म्हणजे हे समद घरच्या सुनेनं करायचं असतं. काय करायचं, असू दे देवा. जसं असेल तसं गोड मानून घे. ए जिजा, तू ठेव गणपतीच्या हातावर दही. तेवढं तुझं पाप कमी होईल. ठेव. अय, हिचा काय संबंध आहे रा? आपल्यामुळे देव कुणाव खवळाय नको. काय राणा बरोबर म्हणते ना मी? ठेवू दे ना. ठेव ठेव, तू येऊन ठेव. ठेव. वय वय, मीच ठेवणार ते. तुमच्या सगळ्यांमुळे गणपती बाप्पाला मी बाहेर ताटकत ठेवलं होतं. मग आता परत फेड तर करायलाच पाहिजे की. बरं, विसर्जनासाठी निघायचं का? हा, काय रे का माहित? गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती चालले गावाला. सरपंच या नात्यानं विसर्जनाची सगळी तयारी केली आहे. चला मग. गणपती बाप्पा 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. अरे पप्पे, अरे मिरवणूक सोडून मधनच कुठे गायब झालास? रानाचा उडका लागला की तुला? मला काही इंटरेस्ट नाही तुमच्या मिरवणुकीत. तुला इंटरेस्ट नाही का जिजाला घाबरून आलाय तिथं? हा, त्या जिजा का फिसा तिच्या बाला बी घाबरत नाही मी. तिच्या बाचं राहू दे, त्या जिजाचं काय करायचं ते सांग. अरे गणपतीचं विसर्जन झालं, त्या जिजाचं विसर्जन कधी करायचं? राणा लई ताप द्यायला रे ती. रानाला ताप दिलाय ना मग? रानाचं रान बघून घेईल. तुम्ही कशाला उगीच जीव जाळवा लागलाय? अरे पप्प्या, रानाला ताप म्हणजे आपल्याला ताप. आणि तू राष्ट्रीय अध्यक्ष आहेस ना?
मग राष्ट्रीय अध्यक्ष असून त्याला काय पाहिजे मग? अरे कसला राष्ट्रीय अध्यक्ष? अरे नुसतं मिरवू नकोस. अरे त्या मिरवणुकीत की नाही त्या जिजाची कळ काढायला गेला. तिनं जो काय असला इंगा दाखवला की भागूबाई सारखं की नाही पळत इथं दारू पीत बसले. सरपंच म्हणायचं सरपंच. ते असशील ते ग्रामपंचायतीत, हे तर मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे. हा नुसता नावाचा अध्यक्ष, काम तर काहीच नाही. अगोदर तुझं नाही आता यो बघ इकडं बसलाय बघ. अरे ये पप्या, अरे काय म्हणला होतास? हा मिरवणूक गाजवणार? अरे गाजवायचं सोड, गायब झालास की मिरवणुकीतून. आता काय करायचं ते सांग. याला काय विचारताय? हा तोच घाबरून येऊन बसलाय त्या जिजाला. अजिबात नाही. नाही ना व, मग कर की काय तर. अरे राणा कशाला उगाच काय करावं भरता, चलित ना. कशाला म्हणजे? आता काही सोडत नसतोय त्या जिजाला मी. माननीय प्रेश पाटलाचा इंगा त्या जिजाला दाखवायलाच पाहिजे. जिजा तू होतीस आणि अख्ख्या सणाला शोभा आली बघ. आता राणा घरी आला की तुझ्या झोपडीबद्दल बोलते काय, तुझी झोपडी उभी करून द्यायला सांगते. मग तू तुझ्या घरात निवांत राहा बरं काय. अगे खुश हो की, आता गोदाका म्हटलेत ना तुझं झोपडं बांधून देणार म्हणून. मग 1 मिनिट, तुझं हितच तळ ठोकायचा विचार नाही ना? मावशे, हे 5 दिवस तुमच्यासारख्या मायाळू माणसांमध्ये कसं गेलं ते कळलं बी नाही मला. मायाळू पण अगं रानात एवढं तुझे हिडीस पिडीस करतात आणि म्हणे मायाळू. चंदे, मायाळूपणा कशा संग खात्यात ठाव आहे तुला? हो गोदाका, मायाळूपणा कधी काय खात्यात काय? ते काय भात आहे का भाकर आहे? हो चला निघा, आत्ताच्या आत्ता इकडनं निघायचं. चला. कुठे जायचं मालक? हे मला काय माहित नाही, आमच्या घरात ना आत्ताच्या आत्ता निघायचं. राहणार काय हे? हो धक्का, लई झाली नाटक, बस झाला आता. हे आपलं घर आहे ना व, तेव्हा आपलंच राहणार आहे. ते आपल्या घरावर कब्जा केला सांगितलं तर हे मला काय माहित नाही. हो आत्ताच्या आत्ता निघायचं तुम्ही. तर एवढ्या रातचं मी कुठे जाणार? मसनाच जागी. आमसनी काय करायचंय? राणा म्हणतोय जा तर तू जायचं. निघा. सरपंचच्या नात्यानं मला वाटते पप्याची आज चांगलीच धुलावण. राणा ही काय ऐकणं झाल्या, ही लखत गुमान बाहेर जायला सांग. ए तू कशाला मध्ये चोचा मारायला लागलाय? तुझा तू बघ की, तुझा काय संबंध? काय संबंध? हे बघ, राणा आहे की नाही, राणा माझा भाऊ आहे. ए पप्या, तू रानाच्या लई जवळ जाऊ नकस हा. त्याच्या जीवावर उठला होतास आणि आता बरं तुला त्याचा कळवळा वाटतोय. म्हणजे मी जर राणाला मारलं तर चालणार आहे का तुम्हाला? हा गोदाका, मी सुधारलोय, राणाचा खास माणूस झालोय, हे भगवान झाले. कुणाला आले आले माझ्या लक्षात आले. बघितलंच काय? बघितलंच राणा या जिजानं गोदाक्काच्या डोसक्यात काय काय भरवले ते बघितलंच? नाही ना, ते काय नाही. आत्ताच्या आत्ता या जिजाला बाहेर काढ. चल. ए पिंक्या, तू जरा कमी पी म्हणजे काय चाललंय ते समजाल तुला. अरे बाबा, कशाला असल्याच्या नारा लागा लागलाय? मी असलाय का कसलाय की नाही हे राणाला चांगलंच माहिती आहे. राणा हा वय ते आमचं आम्ही बघून घेतो, तुम्ही पहिलं बाहेर व्हा. मग माझं झोपडं बांधून दे पहिला, मग जातो मी. ए ते झोपडं राणानं नाही, मी पाडले. मी काय करणार आहेस तू? काय करायचं ते कर, मला कर. ए राणा, हानीला बाहेर काढा ते. चाल. असं कसं बाहेर काढू मी? ऐकायलाच तयार नाही. अरे बायका आहेत की नाही, बायका झुरळ असतात, झुरळ. असं पटकन हा नाही सांगाली झालं हो बाहेर. ए पप्प्या, बाईचा हात धरतोस, तुला काय लाज शरम? लास्ट पर्यंत ह्या जिजानं सोडले आहे. बायकांनी बायकांच्या अवकातीत राहायचं. चांगली खाली
एकटी बाई म्हणून काय बी करशील बाई मला हा? आता जाऊते तुला जिवंत बाई गं. काय बोलला बाई म्हणून काय बी म्हणशील बाईची अवकात काढतोय तू माझ्या ते माझं काय नाही ते बाईचा हात धरत नसतो मी सच्चा पैलवान आहे चंदे हा बाईची अवकात काढायला लागलाय बाईवर दादागिरी करायला लागलाय आणि तू काय उभी आहे अगं बाई आहेस का नाही तू काय बोलला काय बोलला बोलशील परत बोलशील काय मला सरपंच या नात्याने तू म्हणला ते बरोबर आहे उद्या पाहिजे या पप्प्याला. काय म्हणत होता तू बाईच्या जातीला स्त्री शक्तीची देवता असते जगत जननी. पुण्यांदा माझ्या वाट्याला जाशील काय अरे मुर्दारांनो तुम्ही बी ऐकून ठेवा पुण्यांदा जर का माझ्या नादाला लागला का नाही तुम्हाला तुरळासारखं चेचून सुपडीत भरून उकिरड्यावर सोडून येईन काय तू पण ध्यानात ठेव पुण्यांदा जर का माझ्या नादाला लागला का नाही तर याद राख जिजाय मी जिजा कडकडीचा भरकर हा ही जिजा म्हणजे धनाना पेटता जाळ आहे जाळ. ती म्हणती कडकडी जा तू म्हणणार ना जाळ. एक काम करा दोघं एकत्र कुठं तर बसा ह्याच्यावर गहन चर्चा करा आणि मग काय ते ठरवा. उगाच माझ्या डोसक्याला ताप देऊ नका बाबांनो. अरे इकडं माझ्या डोसक्याला ताप झालाय म्हणलं आज ते जिजाला हाकलून लावूया घरातून पण यो पप्या आपण राडा घातला की कसला राडा रे उलट तुझ्यासाठी तो तिला घरातनं हात धरून बाहेर काढत होता पण ती जिजाच त्याच्यावर बाहेर पडली. हा आपल्या गावातल्या माणसाला ती बाहेरची परकी बाई येऊन चोप चोप चोपत्या आणि तू ते बघत बसतोस. मला एक सांग राणा तुमच्या दोघांचं काही सिक्रेट नाही ना सिक्रेट हा अरे म्हणजे गावाला दुश्मनी दाखवायची आणि आतनं तुमचं खॅटमॅट ये बरकत म्हणजे यारी दोस्ती रे. हा ग बसलास म्हणून विचारतोय तू काय तू बी हे बघ त्या पप्प्यानं आगाऊपणा केला यात तिचा हात बी धरला आणि बाईचा तिला काय नाही ते बोलला त्याला मी काय करणार मग आता होय बरं पप्प्याला चोप बसला हे बरं झालं बघ. बर मी काय म्हणतो राहणार त्याला एवढा विषय वाढवायचा येऊ हा तिला झोपडी बांधून दे की डोसक्याचा ताप जाईल तो. हे बरकत तिकडं मी आपली जमीन परत कशी मिळवायची याचा विचार करायलोय आणि तू तिला झोपडी बांधून द्यायला सांगायलास होय. बाबा तुला नक्का असलेल्या माणसानं तिला ती झोपडी दिली म्हणजे आपली जागा दिली बरोबर. मग ह्यात काय जिजाची काय चुकी आहे का हाय काय चुकी सांग बघू. अरे कायद्याने ती बरोबरच आहे की. हे बरकत हा एवढी का तिची बाजू घेतोय सर. ए मी कशाला बाजू घे तुझी ती काय माझी पाहुणे आहे ना. हा तिच्या बाजूनं कायदा आहे आणि तू रागाच्या भऱ्यात उलट सुलट काय करू नये एवढंच मला वाटतंय बघ. हा आता तुला ऐकायचं असलं तर ऐक नाहीतर बस त्या पप्प्यानं मार खाल्लाय तसा तुझा बी एक दिवस नंबर लागल. तू काय बाईला हात लावायला जाणार नाहीस उगाच आबरूचा डॉल्बी वाजून घे म्हणजे झालं. वस्ता ऐकणार नाही फेकतोस तर खाली. अरे बाबा गबस. अरे पोरानो अजून जागत बसलाय सवय जेव्हा आणि जावा झोपा. गणपतीच्या धामधुमीत दमला असशीला तुम्ही बी. गोदक का तुला बरं वाटत नाही काय धाप कशाला टाकतीस. अरे नाही
तुम्ही काही एकल्यानेच काम केलं नाही सा, मी बी केली आज की, म्हणून जरा दम लागायला लागला. बरं ऐक ऐक, तू जाऊन आराम कर, मी पाय चिपून देऊ काय? अरे नाही ना ग, हे बघ राणा, कालपासनं ती जिजाबीलाही काम केलं. तिला काय पाहिजे ना ग विचार. आपल्या दारात आहे ती, आपली जिम्मेदारी आहे तिला काय पाहिजे ना ग विचारायची. हा गोदा पाणी देऊ काय? अरे मी काय म्हणत्या. वय समजलं समजलं. ए राणा, अरे चल की मर्दा, आता एवढं मोठं माणूस सांगतो तर ऐकायला पाहिजे. चल विचार, अरे विचार, चल विचार नाही तू गोदा, चल. हो हो, मी घेते काळजी. आता तू झोप बाळा लवकर. ठेवते फोन. हो काय हे बघा, मगाशी जे काय झालं ते परत व्हायला नाही पाहिजे. आणि घरात भांडण होऊ नये म्हणून सांगायला तुम्हाला. ते तुम्ही तुमचं काय ते बघून घ्या आणि आमचं घर सोडा. एवढीच जर का घरची काळजी आहे मालकासनी, तर त्यांनी माझं झोपडं बांधून द्यावं गपगुमान. मग कशाला इथं राहतोय मग? मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टर्फला उचलणार नाही. अरे वा, छान म्हणी पाठ केल्यात. कोण होती मास्तरी? हो हे बघा, तुमचं झोपडं मी नाही पाडलंय, तो मी बांधून देणार नाही. आणि तुमच्या भल्यासाठी सांगलंय, इकडं असं बाहेर राहशीला तर थंडीनं कुडकुडशीला, किड्या डास मुंग्या तुम्हाला ताप देतील. आणि इकडे राहशीला तर ते पप्प्यासारख्या माणसाकडनं उगाच. काय उगाच? त्याला आता मी इंगा दावला ते बघितलं नाहीस व्हय? आणि माझं रक्षण करायला मी स्वतः समर्थ आहे. जिजाऊंच्या भूमीत जन्म घेतला या जिजानं. तू काय सांगायला लागला मला? हा, हे बघा. अरे एक मिनिट थांबा. अरे तुला गोदा काय पाहिजे काय नको हे विचारायला पाठवले ना, मग ते विचार की. कशाला ऊस भांडत बसलायस? मी भांडलोय? बघतोयस ना? मी भांडायला आलोय, तू कुठं भांडायला लागलायस? अरे बाबा, दोघं काय मागच्या जग मी काय वैरी होता सवय रे? अरे तुझ्या संगत की नाही आणि यांच्या संगत बोलण्यात काही पॉइंटच नाही. तुझा माहित ते आधी गोदाकडे जे विचारायला पाठवले ते पहिला विचार. ते विचारल्याशिवाय मी अजिबात जाणार नाही, म्हणजे जाणार नाही. विचार. अरे पण विचार की. अरे विचार म्हणतोय ना. अरे विचारतोय ना. हा, तुम्हाला काय पाहिजे का? तू काय तुला तर मनात नाही विचारायचं तर कशाला विचारायला लागलायस बाबा? जरा विचारायचं तर माणूस की नाही विचार. माणूस तुम्हाला काय पाहिजे का? जरा प्रेमाने विचार. हो, एक डाव काय ते सांगा. प्रेम का माणूस की? प्रेम. प्रेमाने विचारा मालक. ते तुम्हाला काय पाहिजे का? प्रेम. अरे तू काय तुम्हाला काय पाहिजे का? तू काय काळजी करू न ग, मला काही न गे सध्या तरी. काय ना काय नव ऐकलंच नव, काय बी नकोय. वय चल सुट राजा, चल. हा येतो वहिनी. ए जिता येतो मी. येतो रे. गुड नाईट. हा गुड.